बाटल्या सोबत घ्यायच्या, गंधाची पुडी घ्यायची, कोलगेट घ्यायचं सोबत, ब्रश सोबत घ्यायचा, ताप सर्दी खोकला अंगदुखीच्या गोळ्या सोबतच ठेवायच्या. कुंकड काही लफडं बघायला ठेवायचंच नाही सापडायला. एक पाणी पिण्यासाठी तांब्या ग्लास ठेवायचा, एक मोठा ड्रम घ्या त्या गाडीत सगळ्यात मिळून, आणि भांडे ठेवा एक दोन, जार ठेवा मोकळे पाणी घ्यायला. जेवणासाठी ताट ठेवा आपलं आपलं, कुंकड ताण नको. हे संपलं ते संपलं म्हणायला. एक बॅटरी सोबत ठेवा अंधाराची प्रत्येकानं, एक बॅटरी ठेवा. मच्छर कॉईल सोबत ठेवा, म्हणजे पुढे मच्छर चावा लागली तर दिली दूर, आणि लयच मच्छराने गेले तर कणकण मारा अंगावर हातानी. बॅटरी ठेवा. आंघोळीसाठी बकेट सोबत ठेवा. आंघोळीसाठी प्रत्येक गाडीला एक भगवा झेंडा ठेवा, हातात एक ठेवा, दोन भगवे झेंडे. एक मोबाईलचं चार्जर सोबत ठेवा. तुमची गाडी आहे त्याच्यातच चार्जिंगला लावायचं ठेवा. इस्त्रीचं सगळं फडका सगळं घेऊ नका, कारण जसे असतील तसेच घालू. चार्जर साठी ठेवा. अर्धा क्विंटल बाजरीचं पीठ दळून घ्या सोबत, एकानं. अर्धा क्विंटल तांदूळ घ्या सोबत. भाकरी करत काढा, भात केला रेटीन हाल की निघाले. अर्धा क्विंटल गव्हाचं पीठ सोबत घ्या. अर्धा क्विंटल सरपण घ्या एकानं. याचं तुमच्या गाडीत 10 जण असले तर 5 क्विंटल झाले. तुमच्या गाडीत 10 जण जर असले तर पीठ सुद्धा 5 क्विंटल झालं. एक जण अर्धा क्विंटल पीठ खाणं म्हणजे ते 1.5 महिना खायली एकटं, त्याचं काही टेन्शन नाही. आणि संपल्यावर मागं तयारी ठेवा आणून द्यायला तिकडं, ते ऊस तोडायला गेल्यासारखं. सक्रातीस टायमाला तिकडं संपलं सामान गावाकडून घेऊन जातं मुकादम. तसं सुरू. आता डोक्याने लढायचं, जिंकून मागायचं फक्त शांतते. सरपण अर्धा क्विंटल ठेवा. 2 किलो गोटेल घ्या सोबत. 2 किलो शेंगदाणे घ्या. 2 किलो मिरची कुटून सोबत ठेवा, म्हणजे त्यात टाका लागत. 2 किलो कांदे राहू द्या, खायला लागते. लागले कोणाला त्यातले तर आपण देऊ, त्याच्यातून उरले तर. जिरे मीठ मसाला लसूण सोबत घ्या. 2 किलो साखर घ्या. चहा प्यायला लागेल वाटाणी. बऱ्याच जणांना तर्फी आहे, त्या तर्फी बंद. आता ही तर फक्त चहा. 1 किलो दूध पावडर सोबत घ्या. दूध नाही म्हणजे ते पावडर टाकता येतो कुठे नाही, दूध मिळाले. चहाची पत्ती 1 किलो घ्या. एक तवा आणि एक भगुन सोबत असू द्या. भगुन भाजी करायला, तवा भाकरी करायला. आता लय ते आपण काय सज्जच संसारच नाही सामान्य. तिकडे एक ऊस तोडायला गेलं म्हणायचं आपण 6 महिने. डोकेदुखीच्या ती बाटली लावायची घ्या. डोकं दुखायला लागलं तर मला प्रॉब्लेम असतो जास्त, तुमची बाटली मी पण घेऊ शकतो. आवश्यक अंगदुखीच्या गोळ्या घ्या. एक चूल सोबत घ्या. 3 इटा घेतल्या तरी जमतं. एकूण एक थोडी एक थोडी सरपण लावलं की सुरू. नाही सापडत म्हणजे पैसे घालायचे नाही आपल्याला चुला घ्यायला. त्यामुळे ते हे जुळतंय कामाला राहा सगळे. एक थंडीसाठी टोपी डोक्यात घालायसाठी घ्या. खूप दिवस खाण्याच्या वस्तू टिकत्या अशा काही कोरड्या वस्तू घ्या. मुरमुऱ्याचा चिवडा घ्या बराच सोबत, कारण ते बऱ्याच दिवस टिकतं, ते घ्या. 10 गोण्या नसतात का आपल्या खताच्या, त्या गोण्या फाडामधून 10 गोण्याचे एक चवळ बनवा. काहीकडे चवळ्या म्हणतात, काहीकडे टप्पड म्हणतात, जे असेल ते बनवा. आणि त्याला 4 खुट्या घ्यायच्या. खुटा नाही बरं का, खुट्या घ्यायच्या. मग लोखंडी घ्या किंवा लाकडाचे घ्या, त्या ठोकायच्या. आणि रावठी, आपण आपली रावठी केली की पळा लगेच झोपायचं. कोणाच्या आशेवरती किंवा करतील तयारीच्या वरती नाही, बेसावत जायचं नाही. त्या चवळ्याचं तयार करून घ्या आतापासूनच. आपलं पण लाईव्ह किंवा व्हिडिओ राहू द्या बरं का. चवळ्याचं पण 10 गोण्याचं करा, किंवा सगळ्यात मिळून तुम्हाला शक्य असेल तर तसं करा. तुमच्या गावातून 10 असले 50 असले तर सगळ्यात मिळून करा, परंतु वेगळं वेगळं करा. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा. त्याच्या 4 खोट्या म्हणा. प्रत्येक जणांना छत्री पण सोबत असू द्या. आणि ती जी गाडी आहे तुमचं किंवा काय पिकअप आहे, ट्रॅक्टर आहे, काय त्याला घरासारखंच बनवा, म्हणजे ताण होणार नाही रस्त्यानं कुठं. वरील साहित्य एका मोठ्या गोणीत किंवा बॅगेत भरून सोबत आणा. वरील साहित्य हे मी अंदाजानं लिहिलेलं आहे. हे वरचं तुम्हाला आता वाचून दाखवलेलं. तुम्हाला जर यात काही टाकायचं असलं तर आणखीन टाका. तुम्हाला काही जास्तीचं घ्यायचं असलं घ्या, याच्यात काही कमी करायचं असलं करा, किंवा सामुदायिक घ्यायचं असलं तरी घेऊ शकता. काय अडचण नाही. फक्त सांगितलेलं एका व्यक्तीचं हे आठवणीत असू द्या.
लय मोठं आहे वाचा वाचा हे नंतर वेळ आहे पाटील वाचा. साहित्य ठेवण्यासाठी व झोपण्यासाठी वाहने कोणते असावेत हे का आपण केलं हे केलं हे सांगितलं. प्रत्येक व्यक्तीला लागणारं रोजच. आता वाहन तुम्ही तुमच्या वाहनाला एक मोठा भगवा झेंडा बांधायचा. जीवनावश्यक वस्तू सामान ठेवण्यासाठी त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली जी आहे त्यासह ट्रॅक्टरसह ट्रॉली घेत नाही तुम्ही घेताना मुंडकत नुसतं द्यायची. ते मुंडकं नको नुसतं, कारण त्याच्यात त्या ट्रॉलीला छत तयार करायचा आहे. त्या ट्रॉलीला छत तयार करायचा आहे. तो छत आपला चालू आपलं पुढे चालू लिंकवर चालू माझ्या चल त्याला छत बनवायचं आहे. म्हणजे पाऊस आला तरी तुम्ही त्याच्यात झोपू शकता ट्रॉलीमध्येच. एका बाजूला सरपण तुमच्या झोपायची वस्तू ठेवायचं आणि एका बाजूला तुम्हाला झोपायसाठी व्यवस्था करायची. आला पाऊस तर झोपले, थंडी वाजली त्याचे झोपलेत नाही वाढले तर जिथं गाड्या उभ्या केल्या तिथंच झोपले. जाग्यावरच जिथं जागा आहे त्याच जागेवर झोपायची. त्या वस्तू घ्या. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला चारही दिशेने त्या ताडपत्रीनं छत करायचं आहे. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये झोपण्यासाठी व्यवस्था करायची. एका बाजूला सामान ठेवायची व्यवस्था करायची. ट्रॅक्टर मध्ये मोबाईल चार्जिंगची सुद्धा व्यवस्था करायची. किंवा तुमचं जे असेल ट्रक, टेम्पो, टमटम काय असेल तर ते त्याच्यातच व्यवस्था करायची. ती पण प्रत्येक ट्रॅक्टर मध्ये पिण्याचे जारचं जे जार ठेवा किंवा भांडे ठेवा. एकाने ठेवा 10 असले तर 10 भांडे असू द्या आपण आपले, कारण ते बाहेरून सुद्धा लटकून ठेवता येतं. दिंडीला जातात आपण तसं. त्यामुळे काही अडचण नाही. त्याला सुतळीनं बांधून पक्का राहते. आपली आपली व्यवस्था पक्की करायची. सुरक्षित साहित्य ठेवायला, सामान ठेवायला ट्रॉलीतच व्यवस्था करायची. प्रत्येकानं आपल्याकडे जे वाहन आहे ते पायी दिंडीत आपले सामान ठेवण्यासाठी घ्यायचे. प्रत्येकानं आपण आपलं वाहन घ्यायचं, घरी ठेवायचं नाही. मग साधी गाडी असली तरी पण 4 व्हीलर जीपचे मागचे सर्व सीट काढून टाकायचे, कारण त्याच्यात तुम्हाला तुमची व्यवस्था ठेवायला करायची. तुम्ही 4 जण बसू शकते त्या एका गाडीत झोपू शकते किंवा 5 जण बसू शकते. तुमच्या अंदाजानं तुम्ही करा. तुमचा जर रिक्षा असेल तुमच्याकडे, रिक्षा सुद्धा घ्यायचा. त्याच्या मागचे सीट काढून टाकायची. त्याच्यात तुमची सगळी व्यवस्था करायची. रात्रीची झोपायची व्यवस्था करायची. आणि तुमच्या रिक्षात तुम्हीच रात्री झोपायचे किंवा तुमच्या ट्रॅक्टरमध्ये तुम्ही झोपायचे. तुमच्या गाडीचं सुद्धा रक्षण होतं. म्हणजे कोणाचं काही वळवळ करायचं काम राहत नाही. रिक्षा तुमच्याकडे ट्रक असेल तर त्या ट्रकला पण ताडपत्री बांधून चारी बाजूला पक्क करायचंय. ते बी त्याच्यात सुद्धा तुम्हाला झोपायची व्यवस्था आपण आपल्यात करायची. टेम्पो असला तरी तुम्हाला ते टप तयार करून टेम्पो सुद्धा एका बाजूला सामान ठेवायची व्यवस्था आणि झोपायची व्यवस्था करायची. तुम्ही तुमच्याकडे जे वाहन असेल खाण्यापिण्याचं साहित्य स्वतः सोबत तुमच्या सोबत त्या वाहन सुरक्षित तुम्ही ठेवायचंय. 1 महिना पुरेल एवढे सामान सोबत ठेवा किंवा त्यापेक्षा जास्त ठेवा.